नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपूर्वकालीन भारत ह्या पाठामध्ये दिल्लीच्या सुलतानशाहीचा उदय आणि शेवट, त्याचप्रमाणे विजयनगरचं जे काही राज्य होतं हे विजयनगरचं राज्य, विजयनगरच्या राज्यामधील कृष्णदेवराय आणि कृष्णदेवरायाचं कार्य, त्याचप्रमाणे विजयनगरच्या साम्राज्याचा शेवट हा कसा झाला याच्याविषयीची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आज आपण ह्या शिवपूर्वकालीन भारत भाग 3 ह्या पाठामध्ये बहमनी राज्य आणि मुघलांची जी सत्ता आहे ही मुघलांची सत्ता ही भारतात कशी अस्तित्वात आली याविषयीची माहिती आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. बघा, आपण बघितलं की दिल्लीची जी सुलतानशाही होती ह्या दिल्लीच्या सुलतानशाही मधला शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोदी. हा इब्राहिम लोदीच्या मृत्यूनंतर ही दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली. परंतु दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये असणारा 6वा सुलतान होता मोहम्मद तुघलक, आणि ह्या मोहम्मद तुघलकाचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी त्यावेळेस दक्षिणेमध्ये असणारे जे सरदार होते ह्या सरदारांनी बंड केलं, आणि बंड केल्यामुळे ह्या सरदारांचा जो काही प्रमुख होता हसन गंगू, ह्या हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानशाहीमधील असणारे जे काही सैन्य होतं ह्या सैन्याचा पराभव केला, आणि इसवी सन 1347 मध्ये हसन गंगूने एक स्वतंत्र नवीन राज्य हे त्या ठिकाणी अस्तित्वात आणलं, आणि ते जे राज्य होतं त्या राज्यालाच बहमनी राज्य असं म्हटलं जातं. बघा, बहमनी राज्याचा उदय कसा झाला तर दिल्लीच्या सुलतानशाही मधला 6वा सुलतान हा सुलतान मोहम्मद तुघलक याचं वर्चस्व झुगारून देऊन दक्षिणेमध्ये त्या सरदारांनी बंड केलं. ह्या सरदारांचा त्यावेळेस प्रमुख होता हसन गंगू. ह्या हसन गंगूने या दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सैन्याचा पराभव केला, आणि इसवी सन 1347 मध्ये एक नवीन राज्य अस्तित्वात आलं. ते नवीन राज्य म्हणजेच बहमनी राज्य होतं. हसन गंगू हा ह्या बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. त्याने कर्नाटक राज्यामध्ये असणारं गुलबर्गा ह्या ठिकाणी आपल्या ह्या बहमनी राज्याची राजधानी ही त्या गुलबर्गा ह्या ठिकाणी स्थापन केली. ह्या बहमनी राज्यामधला मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक म्हणून महमूद गावान हा सेनानी हा प्रसिद्ध होता. एक उत्तम असा प्रशासकही होता, आणि त्याच पद्धतीने तो मुख्य असा ह्या बहमनी राज्याचा वजीर देखील होता. त्याने बहमनी राज्याला आर्थिक सामर्थ्य हे ह्या महमूद गावांनी प्राप्त करून दिलेलं होतं. महमूद गावांनी सैनिकांना जहागिरी त्या काळामध्ये दिली जात होती. ही जहागिरी नाकारली. ह्या जहागिरीऐवजी ह्या महमूद गावांनी आपला जेव्हापासून तो प्रशासक झाला तेव्हापासून त्याने रोख पगार देण्याला त्यांनी सुरुवात केलेली होती. महमूद गावांनी केलेल्या सुधारणा कोणत्या, असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. महमूद गावांनी 4 सुधारणा केल्या होत्या. त्यातली पहिली सुधारणा म्हणजे की जे सैनिक होते, सैनिकांना जी जहागिरी दिली जात होती ह्या जहागिरी देण्याऐवजी त्याने रोख पगार देण्याला ह्या मोहम्मद गावांनी सुरुवात केलेली होती. त्याचप्रमाणे दुसरी सुधारणा केली ती म्हणजे त्यांनी सैन्यामध्ये शिस्त आणलेली होती. आणि तिसरी सुधारणा होती ती म्हणजे जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा ही ह्या महमूद गावांनी करून आणलेली होती. आणि त्याचबरोबर बिदर या ठिकाणी अरबी आणि फारसी ह्या ज्या विद्या आहेत, ह्या अरबी आणि फारसी ह्या विद्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी मदरसा ह्या सुरू केलेल्या होत्या. मदरसा ह्या स्थापन केलेल्या होत्या. मदरसा म्हणजे आपल्याकडे जशी मराठी शाळा असते तशाच पद्धतीने मुस्लिम धर्मियांसाठी असणारी ही शाळा, तिला मदरसा असं म्हटलं जातं. आणि अशा ह्या मदरसांची स्थापना की ज्यामध्ये अरबी आणि फारसी ह्या भाषा शिकवल्या जातात, ह्या भाषांचा अभ्यास केला जातो. ह्या भाषांचा अभ्यास करण्यासाठी ह्या महमूद गावांनी ह्या मदरसांची स्थापना ही केलेली होती. तर ह्या होत्या महमूद गावांनी केलेल्या महत्वाच्या सुधारणा. त्यातली पहिली सुधारणा होती की सैनिकांना रोख पगार देण्यात आला जहागिरीऐवजी. त्याचप्रमाणे सैन्यामध्ये शिस्त आणली. तसंच जमीन महसूल व्यवस्था देखील व्यवस्थेमध्ये सुद्धा सुधारणा केली. आणि बिदर या ठिकाणी फारसी आणि अरबी ह्या भाषांच्या अभ्यासासाठी मदरसा ह्या महमूद गावांनी स्थापन केलेल्या होत्या. महमूद गावांनंतर मात्र हे बहमनी जे काही सरदार होते ह्या बहमनी सरदारांमध्ये गटबाजी निर्माण झाली. आणि ह्या गटबाजी निर्माण झाल्यामुळे विजयनगर आणि त्याचप्रमाणे विजयनगर आणि बहमनी हे जे 2 राज्य होते ह्या 2 राज्यांमध्ये सुद्धा सतत संघर्ष हा होत राहिला. आणि म्हणूनच ह्या बहमनी राज्यावरती ह्या संघर्षाचा, त्याचप्रमाणे बहमनी सरदारांमध्ये झालेली गटबाजी या सर्वांचा प्रतिकूल असा परिणाम ह्या बहमनी राज्यावरती झाला. आणि
त्यामुळे तिथे असणारे विविध प्रांतांमधले जे अधिकारी होते हे अधिकारी सुद्धा आपापल्या स्वतंत्र अशा वृत्तीने वागू लागले. त्यांना राजाचं वर्चस्व हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी आपापल्या स्वतंत्र अशा वृत्तीने त्या ठिकाणी वागू लागले. आणि अखेर शेवटी हे बहमनी राज्य जे होते हे बहमनी राज्याचं विघटन झालं. बहमनी राज्य हे विभागला गेलं. जवळपास 5 भागांमध्ये ह्या बहमनी राज्याचं विघटन हे घडून आलेलं होतं. त्यातलं पहिलं होतं ते म्हणजे वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची एकूण 5 शक्ल ही त्या ठिकाणी तयार झाली. म्हणजे बहमनी राज्याचं अशा ह्या 5 भागांमध्ये विभाजन घडून आलं, विघटन हे झालं. त्यानंतर इसवी सन 1526 मध्ये भारतामध्ये मुघलांची सत्ता ही स्थापन झाली. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली ह्या ठिकाणची सुलतानशाही ही संपुष्टात आली. हे आपण मागेच बघितलं. आणि त्या ठिकाणी मुघल सत्तेची स्थापना ही घडून आलेली होती. बाबर हा ह्या मुघल सत्तेचा संस्थापक होता. म्हणजे मुघल सत्ता स्थापन केली ती ह्या बाबरने. जसं आपण बघितलं का विजयनगरचा संस्थापक होता हरिहर, त्याचप्रमाणे बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता तो म्हणजे हसन गंगू. तसंच मुघल सत्ता जी स्थापन झाली त्याचा पहिला जो काही संस्थापक होता तो म्हणजेच बाबर. बाबर हा मध्य आशियामध्ये असणारं सध्याचं उझबेकिस्तान या ठिकाणी असणारं फरगाना हे जे काही राज्य होतं या फरगाना या राज्याचा हा बाबर हा राजा होता. परंतु बाबराने मात्र भारतामध्ये असणारी जी संपत्ती होती ह्या संपत्तीचं वर्णन ऐकलेलं होतं की त्या काळात म्हटलं जायचं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो, इतकं श्रीमंत असं राष्ट्र हे भारत आहे असं त्याने ऐकलेलं होतं. भारतातल्या संपत्तीचं वर्णन त्याने ऐकलेलं होतं आणि म्हणूनच त्याला भारतातल्या संपत्तीचा हव्यास झाला आणि ह्या हव्यासापोटी त्याने भारतावर स्वारी करण्याची आखणी केलेली होती. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा दिल्लीचा शेवटचा सुलतान होता. दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी हा त्यावेळेस राज्य करत होता आणि सुलतानशाही मधल्या पंजाबच्या प्रदेशामध्ये असणारा दौलत खान लोधी याचं आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये दोघांमध्ये संघर्ष हा निर्माण झाला. दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर दौलत खानाला भारतावर आक्रमण करावयाचं होतं आणि म्हणूनच भारतावर आक्रमण करण्यासाठी त्याने आपल्या मदतीला बाबराला निमंत्रित केलं. बाबराला आपल्या मदतीला बोलवून घेतलं आणि ही संधी साधून बाबराला सुद्धा तेच हवं होतं, कारण बाबरही भारतावरती स्वारी करण्याची आखणी करत होता. त्याला फक्त निमित्त हवं होतं, कारण त्याला भारताच्या संपत्तीविषयी आकर्षण निर्माण झालेलं होतं आणि म्हणूनच बाबराला सुद्धा ती संधी सापडली आणि म्हणूनच ह्या बाबराने ही संधी साधून भारतावरती आक्रमण केलं आणि बाबराचं जे काय आक्रमण होतं हे बाबराचं आक्रमण मोडून काढण्याचा प्रयत्न हा इब्राहिम लोधी याने केला, त्याच्या सैन्याने केला. परंतु बाबराचं जे काही सैन्य होतं ह्या बाबराच्या सैन्यापुढे मात्र इब्राहिम लोधीच्या सैन्याचा निभाव लागला नाही आणि म्हणूनच या ठिकाणी 21 एप्रिल 1526 ह्या दिवशी पानिपत ह्या ठिकाणी इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पहिली लढाई झाली. पानिपत ह्या ठिकाणी ही जी लढाई होती ह्या लढाईलाच पानिपतची पहिली लढाई असं म्हटलं जातं. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये इसवी सन 1526 मध्ये जी लढाई झाली त्या लढाईला पानिपतची लढाई असं म्हटलं जातं. ह्या लढाईमध्ये बाबरने प्रथमतःच तोफखान्यांचा अतिशय प्रभावी असा वापर केला आणि म्हणूनच इब्राहिम लोधीच्या सैन्याचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि बाबराने अखेर शेवटी ही पानिपतची पहिली लढाई ही जिंकून घेतली आणि त्याचं भारतावर आक्रमण करण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं आणि भारतामध्ये मुघलांची सत्ता सुद्धा बाबरने स्थापन केली. ह्या लढाईनंतर मेवाडचा जो काही राणासंघ होता ह्या मेवाडच्या राणासंघाने राजपूत राजांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुआ ह्या ठिकाणी लढाई झाली. ह्या लढाईमध्ये सुद्धा बाबरने जसा इब्राहिम लोधी विरुद्ध भारतामध्ये प्रथमच तोफखान्यांचा वापर केला होता तशाच पद्धतीने प्रभावी अशा तोफखान्याचा वापर हा बाबरने केला आणि त्याचप्रमाणे त्याचं प्रभावी असा तोफखाना आणि त्याचं राखीव जे सैन्य होतं यांनी अतिशय प्रभावी अशी कामगिरी केली आणि राणासंघाचं जे काही सैन्य होतं ह्या राणासंघाच्या सैन्याचा सुद्धा त्यांनी पराभव केला आणि इसवी सन 1530 मध्ये ह्या बाबरचा मृत्यू झाला की जो ह्या मुघल सत्तेचा संस्थापक होता. एका वाक्यात प्रश्न विचारला जातो तुम्हाला, मुघल सत्तेचा संस्थापक कोण? तर बाबर हा ह्या मुघल सत्तेचा संस्थापक होता. या बाबर नंतर हुमायून हा गादीवरती आला, म्हणजे मुघल सत्तेचा दुसरा जो राजा होता किंवा दुसरा जो सुलतान होता तो झाला
आता हुमायून हा गादीवर आला. हुमायूनच्या कारकिर्दीमध्ये शेरशाहने त्याचा पराभव केला आणि दिल्लीची जी काही गादी होती, ह्या दिल्लीच्या गादीवरती सूर हे जे काही घराणं आहे, ह्या सूर ह्या घराण्याची त्याने स्थापना केली. या हुमायून नंतर अकबर हा गादीवरती आला. अकबर आणि हेमू यांच्यामध्ये इसवी सन 1556 मध्ये पानिपत ह्या ठिकाणी लढाई झाली. अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालेली ही जी लढाई होती, ह्या लढाईला पानिपतची दुसरी लढाई असं म्हटलं जातं. आपण बघितलं का बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये 1526 मध्ये जी लढाई झाली पानिपत ह्या ठिकाणी, तिला पानिपतची पहिली लढाई म्हणतात. आणि अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पानिपत ह्या ठिकाणी इसवी सन 1556 मध्ये म्हणजे जवळपास 30 वर्षांनंतर ही लढाई झाली. ही जी लढाई होती ह्या लढाईला पानिपतची दुसरी लढाई असं म्हटलं जातं. ही पानिपतची दुसरी लढाई होती. संपूर्ण भारतावरती फक्त आपलं एकट्याचंच राज्य असावं, म्हणजे संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असावा, आणि हा अंमल आणण्याची महत्वाकांक्षा ही अकबरामध्ये होती. ह्या अकबरानंतर जहागीर हा ह्या मुघल सत्तेचा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याची पत्नी नूरजहान हिने सुद्धा प्रभावी अशी कामगिरी बजावलेली होती. जहागीरानंतर शहाजहान हा सम्राट झाला आणि शहाजहान नंतर औरंगजेब हा ह्या मुघल सत्तेचा सम्राट झाला. आणि दीर्घकाळपर्यंत औरंगजेबाने ह्या दिल्लीवरती आपली स्वतःची सत्ता ही त्याने त्या ठिकाणी निर्माण केलेली होती आणि दीर्घकाळ त्याने दिल्लीवरती आपलं राज्य हे चालवलेलं होतं. त्याच्या औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र मुघलांची जी सत्ता होती, ही मुघलांची सत्ता ही पूर्णपणे खिळखिळी झालेली होती. ह्या मुघल सत्तेमधला किंवा ह्या मुघल घराण्यामधला अकबर हा अतिशय सर्वात कर्तबगार असा राजा होता, पराक्रमी असा सम्राट होता. अकबराने भारतामध्ये स्वतःचं एकछत्री असा अंमल आणण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यामुळे त्या काळामध्ये भारतामध्ये असणाऱ्या इतर ज्या काही सत्ता होत्या, छोट्या मोठ्या असणाऱ्या सत्ता, ह्या सत्तांवर नष्ट करून त्यांच्यावरती देखील आपलं एकछत्री अंमल आणण्याचा प्रयत्न हा अकबराने केला. या अकबराने ह्या छोट्या मोठ्या सत्तांमध्ये असणारे जे काही राजे किंवा ज्या काही राण्या होत्या यांच्याबरोबर युद्ध करून, यांचा पराभव करून त्या ठिकाणी आपला स्वतःचा अंमल बसवण्याचा प्रयत्न ह्या अकबराने केलेला होता. यामध्ये अकबराने महाराणा प्रताप, त्याचप्रमाणे चांद बीबी तसंच राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध मोठा संघर्ष केला आणि हा संघर्ष हा या मुघल सत्तेमध्ये अतिशय उल्लेखनीय असा मानला जातो. त्यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.